सेतू अभ्यासक्रमाचा आजचा 36वा दिवस आहे. आज आपण शिकणार आहोत बँक व सरळ व्याज. व्यावहारिक क्षेत्रामध्ये आपण उपघटक शिकणार आहोत बँक. यामुळे आपल्याला बँकेचे व्यवहार कसे चालतात ते आपण शिकणार आहोत आणि ते ओळखायचे देखील आहे. थोडं समजून घेऊया बँकेचे व्यवहार कसे चालतात. पहा, इथे बँकेचे एक चित्र दाखवलेलं आहे. खालील चित्राचे निरीक्षण कर व खाली दिलेल्या रिकाम्या जागी योग्य शब्द लिही. पहा, एक चित्र डॅश डॅश आहे. चित्र कशाचे आहे? बँकेचे का बाजाराचे? हे चित्र आहे बँकेचे. दुसरी रिकामी जागा पहा, बँक ही एक टिंबटिंब आहे. म्हणजे बँक ही एक दुकान आहे का संस्था? तर बँक ही एक संस्था आहे. बँक ही एक संस्था आहे. तिसरं, बँक ही एक संस्था टिंबटिंब याच्याशी संबंधित आहे. पैसे, धान्य, भाजीपाला. बँकेमध्ये पैशांचे व्यवहार चालतात, त्यामुळे पैसे याच्याशी निगडीत आहे. डी, बँक ही एक डॅश डॅश संस्था आहे. शैक्षणिक का वित्तीय? वित्तीय म्हणजे पैशाचे व्यवहार चालणारी वित्तीय. शैक्षणिक संस्था नाही आहे. शैक्षणिक संस्था ही शाळेची असते. पाचवं पहा, आपले पैसे टिंबटिंबमध्ये अधिक सुरक्षित राहू शकतात. घरात का बँकेत? तर बँकेत अधिक सुरक्षित राहू शकतात. घरात आपण पैसे ठेवले तर चोरी जाण्याची खूप भीती असते. पुढे आहे, चला सराव करूया. इथे एक प्रश्न दिलेला आहे पहा, खालीलपैकी कोणती कामे आपण बँकेत जाऊन करू शकतो? खालीलपैकी कोणती कामे आपण बँकेत जाऊन करू शकतो? पहा, इथे 6 कामे दिलेली आहेत. पहिलं आहे साहित्य विकत घेऊ शकतो. साहित्य विकत काही घेऊ शकत नाही बँकेत. पैसे सुरक्षित ठेवू शकतो. बरोबर आहे हे. वीज बिल भरू शकतो. पहा, वीज बिल आपण भरू शकतो. आता बऱ्याच ठिकाणी स्वतंत्र असे वीज बिल भरणा केंद्र आहेत. काही ठिकाणी बँकेत भरली जातात. साहित्य विकू शकतो का? नाही. कर्ज घेऊ शकतो? हो, कर्ज घेऊ शकतो. आर्थिक व्यवहार करू शकतो का? हो, आर्थिक व्यवहार आपण बँकेत करू शकतो. प्रश्न दुसरा आहे, तुला माहीत असलेल्या बँकेची नावे लिही. आता इथे बँकेचे 2 प्रकार असतात, नॅशनलाइज बँका आणि सहकारी बँका. इथं तुम्ही 3 नावे लिहा. नॅशनलाइज बँकांचे 3 आणि सहकारी बँकांचे 3. प्रश्न तिसरा आहे, तुझे बँकेत खाते आहे का? असल्यास खाते क्रमांक लिही. पहा, इथं खाते आहे किंवा नाही त्याच्यावर तुम्ही टिक मार्क करणार आहात. बँकेचं नाव लिहा, खाते नंबर लिहा, IFSC कोड लिहा आणि पुढे बँकेची शाखा कोणती आहे. पहा, एक शहर असेल त्या शहरामध्ये अनेक शाखांमध्ये बँका असतात, त्याची बँकेची शाखा लिहायची. पुढे सराव करूया आपण. काही उदाहरणे सोडवून पाहूया. इथे प्रश्न पहिला दिलेला आहे, खाली दिलेल्या रिकाम्या जागी योग्य शब्द लिही. 1, बँकेतून चालू खात्यातून टिंबटिंब रक्कम काढता येते, एकदाच किंवा कितीही वेळा. दुसरं आहे, बँकेतील चालू खात्यातील रकमेवर व्याज टिंबटिंब मिळते किंवा मिळत नाही. याची नीट चौकशी करून तुम्ही उत्तर लिहायचे. प्रश्न दुसरा आहे, बचत खात्यावर व्यवहार करण्यासाठी खातेदारास कोणत्या सुविधा मिळतात? बँकेत बचत खाते असते, त्याच्या सुविधा तुम्ही जाणून घ्या. प्रश्न तिसरा आहे, अधिक कालावधीसाठी ठेव ठेवल्यावर जास्त व्याज मिळवण्यासाठी कोणत्या सोयी असतात? याचे निरीक्षण करून उत्तर लिहा. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागात आपण व्यावहारिक क्षेत्रांमध्ये बँक आणि सरळ व्याज या घटकात बँकेचे व्यवहार कसे चालतात याविषयी आपण माहिती मिळवली आहे. बँकेचे व्यवहार कसे चालतात याविषयी आपल्या पालकांना माहिती विचारावं, ती माहिती आपल्या वहीत लिहून काढा. धन्यवाद माझ्या बालमित्रांनो. घरीच राहा, सुरक्षित राहा, नियमित अभ्यास करा.
आणि जास्तीत जास्त माहिती मिळवण्यासाठी आपल्या पालकांना प्रश्न विचारा.